नमस्कार, संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, आता आपण आहोत सांगलीच्या GA कॉलेजमध्ये. तर या कॉलेजमध्ये वेगवेगळ्या सामाजिक विषयावरती आता आपण चर्चा करतोय. आज समाजामध्ये बघतोय लग्नाच्या बाबतीत मुलींच्या अपेक्षा फार वाढलेल्या आहेत असं म्हणतात. तर हे खरं आहे की खोटं आहे हे प्रत्यक्षात आता आपण मुलींच्याकडून जाणून घेणार आहोत. तर काही मुलांच्याकडून सुद्धा मुलींच्या नेमकं काय अपेक्षा असतात हे सगळं A to Z आता आपण ह्या चर्चेतून जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूयात. खरंच मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत का लग्नाबद्दल? मला असं वाटतं की आजकाल सगळ्या मुली शिकत आहेत मुलांपेक्षा, म्हणजे मुलांपेक्षा सगळ्या उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांचे जे करिअर गोल्स आहेत ते मिळवण्यासाठी त्या अपेक्षा करत आहेत आणि त्या आईवडिलांकडे असतात त्यावेळी त्या फार लाडात वगैरे वाढलेल्या असतात आणि प्रत्येकांना आईबाबांना असं वाटतं की आपली मुलगी सुखी राहावी तिच्या घरी. त्यामुळे पालकांच्या पण तशा डिमांड्स असतात की आपली मुलगी सुखी राहावी, अपेक्षा असतात. तुम्हाला काय वाटतं लग्नासंदर्भात अपेक्षा काय आहेत आपल्या? आय गेस लास्ट म्हणजे थोडं बॅकला जर गेलो आपण अगोदर तर एवढे फारशा अपेक्षा नव्हत्या मुलींच्याही की बाबा आपले आई वडील जे ठरवत आहेत त्यासोबतच जनरली एग्री केलं जायचं. पण आता जसं आपण बघतोय की बॉईज आणि गर्ल्समध्ये आता जास्त डिफरन्स राहिला नाही आहे. एज्युकेशन मानाने म्हणा किंवा जॉब करिअर मानाने म्हणा, मुलीही आता तेवढं ॲग्रेसिव्ह आहेत की बाबा आम्हालाही आमचं करिअर असं हवं आहे. सो आय गेस की त्यामुळे आपल्याला हा शिफ्ट बघायला मिळतो की आजकाल मुलींच्या डिमांड जास्त वाढल्यात की बाबा माझं हे पॅकेज सो अँड सो एवढं आहे तर किमान थोडं का फारसं इन्क्रीजिंग साईडला का नसावं पण मुलांचं असावं. पण तसंच नेहमी फुलफिलमेंट ती आपली व्हावी समोरच्याकडून असं शक्य नाहीये. ती कधीतरी होते कधीतरी होत नाही. सो त्यामुळे आय गेस आता एक्सपेक्टेशन्स मुलींच्याही वाढत आहेत ज्या पहिल्या एवढ्या फारशा बघायला मिळत नव्हत्या. सो आय गेस तो एक रिझन आहे की मुलींचे एक्सपेक्टेशन्स वाढतात आता सध्या. अच्छा, मला सांगा, मुलांचं बँक बॅलन्स बघितला पाहिजे की त्यांचा स्वभाव बघितला पाहिजे? आता बँक बॅलन्स बघणं हा असा मूळ विषय बघितला तर आपले आई वडील हे काम बघतच असतात की बाबा आपली पोरगी कशी सुखात राहील की आमच्या नंतर तिला जो लाईफ पार्टनर भेटतोय मग ते तिथूनच मूळ चालू होतं की मुलगा वेल सेटल्ड असावा, बँक बॅलन्स चांगला असावा, सेटल्ड चांगल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये असावा. पण आय गेस असं नसतं. नेहमीच पैसा हा लाईफसाठी पुरत नाही आपल्याला. माणूस चांगलं असणं, माणसाच्या क्वालिटीज काय आहेत, तो आपल्याला कशी साथ देतोय, कसा सपोर्ट करतोय, मग ती सिच्युएशन कशी पण असो. आता लाईफमध्ये येणाऱ्या सिच्युएशन्स आपण एक्सपेक्ट करत नाही की बाबा अशा सिच्युएशन्स असतील किंवा येतील. सो आय गेस तेव्हा नेहमीच पैसा हा उपयोगी पडत नाही आपल्यासाठी. सो हे बघणं फॅक्च्युअल जर गोष्टी थोड्या साईडला ठेवून बघितलं तर पैसा हा असणारच आहे आणि आपण कुठल्याच आई वडील त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघणार नाही की मुलगी आपली दुःखी व्हावी. सो ती गोष्ट जर साईडला ठेवलीत तर आय गेस माणसाचं एक नेचर किंवा माणूस चांगला असावा हा एक प्राईम फोकस असला पाहिजे आणि असतोच प्रत्येक जणांचा. अच्छा, आता मुलींच्या अपेक्षा काय आहेत आपण बघितलेल्या. थोडंसं मुलांकडे जात, काय वाटते मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या नाहीत, जे आहेत ते रास्त आहेत असं मुलींचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतंय मुलींच्या अपेक्षाबद्दल? असं नाही ना की मुलींच्या अपेक्षा आता जसं त्या म्हणाल्या की मागच्या काळात नव्हत्या एवढ्या पण आता वाढलेल्या आहेत. ते खरंच आहे, कारण की मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे. मुलांच्या मानाने त्या आता पुढं चालले आहेत, त्यांचे पॅकेजेस जास्त आहेत ते ठीक आहे. परंतु काही डिमांड्स अशा पण आहेत की ज्या अनरिअलिस्टिक आहेत. आता मुलाला गव्हर्नमेंट जॉब पण पाहिजे आणि त्यांची शेती पण पाहिजे असं थोडीच असणार आहे. मुलगा जर पुण्या मुंबईमध्ये राहत असेल आणि तुमची जर गावाकडे शेती पाहिजे असं असेल तर मग मुलानं नोकरी करावी का शेती करावी हा एक मुद्दा आहेच ना शेवटी, किती जरी झालं तरी. त्यामुळं अपेक्षा वाढल्यात पण आणि नाही पण असं पण आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं मुलीकडून तुम्हाला अपेक्षा काय आहेत? चांगली सुसंस्कृत असावी, मुख्य म्हणजे फॅमिलीला धरून असावी. असं नसावं की बाबा माझं लग्न झालं आणि मला मुलाचे आई वडील नको आहेत असं नसावं. एकत्रित कुटुंबात राहणारी असावी, सगळ्यांना सांभाळून घेणारी असावी, कुठल्याही परिस्थितीत आपल्या पार्टनरला गरज देणारी किंवा त्याला आधार देणारी असावी असं माझं म्हणणं. अच्छा, वा, क्या बात आहे. यानंतर आता तरुणींकडे जातोय, काय वाटतंय अपेक्षा खरंच तुमच्या वाढलेल्या आहेत का मुलं कमी पडतात कुठे? असं काही नाही आहे, अपेक्षा वाढल्यात असं काही नाही. मुली पण आता शिकतात, म्हणजे जास्त शिकतात, त्यामुळे त्यांच्या पण आता अपेक्षा थोड्याफार वाढल्यात. पण त्या आधीचं कसं होतं, आधी अशिक्षित होत्या ना, त्यामुळे आता शिकतात त्यामुळे त्यांच्या पण अपेक्षा वाढल्यात. त्यामुळे तुम्हाला काय अपेक्षित आहे मुलांकडून, काय अपेक्षा कराल तुम्ही? मला असं प्रॉपर्टी मनीपेक्षा तो समजून घेणारा किंवा रिस्पेक्ट देणारा असावा. वा, क्या बात आहे. मला वाटतं की तो एज्युकेटेड अँड सपोर्टिव्ह असावा. सपोर्टिव्ह असावा. लव आणि अरेंज मॅरेज दोन्ही व्हावं, म्हणजे मॅरेजच्या आधी एक कॉम्प्लिकेटेड लव्ह स्टोरी असावी प्रत्येकाची. माझ्या आई वडिलांचं पण लव्ह मॅरेज आहे.
अच्छा बरं, तुम्हाला काय वाटतं? काही नाही. काय नाही, त्यांना काहीच वाटत नाही. पुढे जाऊयात. काय वाटतंय, मुलांच्या अपेक्षा काय आहेत मुलींकडून? मुलांचे स्पेशली असे जास्त काय अपेक्षा नसतात. स्ट्रेट फॉर माझी गोष्ट जर म्हणली तर पोरगी नॉर्मल असावी बरं. आणि जी म्हणजे आपली जी आधीपासून संस्कृती आहे आपली, जी बायकोची ड्युटी असायला पाहिजे ती असावं. कारण आता कसं आज सगळेजण म्हणल्याप्रमाणे एज्युकेशनमुळं ते एक फेमिनिझम गोष्ट आल्या बायकांमध्ये. सो नको त्या गोष्टींमध्ये ते खूप पुढे चालल्यात आणि जे बायकोची जी ड्युटी असायला पाहिजे ते सोडून एक्स्ट्रा गोष्टी करायला पाहिजे. आणि तुमचे कसं ते एक फेअर कम्पॅरिझनवर जेव्हा आपण बघायला जातो, नवऱ्याने आज आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीने काम करतो आणि बायकोने जे रिस्पॉन्सिबिलिटी असते त्याच्या हिशोबाने काम करतात. सो इट शुड बी इक्वल बॅलन्स प्रत्येक गोष्टींवर, असं काय नसावं. आणि मी आज सांगितल्याप्रमाणे काय जास्त हाय एक्सपेक्टेशन्स नसावेत, कारण कसं कोण तितकं टॉप ग्रेडेड नसतं सगळे त्या बाबतीत बोलायला गेलं तर. सो बेसिक एक्सपेक्टेशन्स आहेत, आपल्या जी ड्युटीज आहेत ते फुलफिल करावं ॲट बेसिक लेवल. छान उत्तर दिलास, पण बऱ्याच मुलांचं मुलींचं सौंदर्य छान असावं अशी एक अपेक्षा असते, हे कराय का? हे मिथ आहे. बरं हे मिथ आहे ॲक्च्युली. सौंदर्य सगळी गोष्ट नसते. बरं. आपण आता ह्या जनरेशनमध्ये बघतोय चांगले ते चांगले दिसणारे माणसं पण स्वभावाने क्रूड असतात. बरं. एक बेस्ट एक्झाम्पल आहे. असं काही नाही आहे की सगळे चांगले दिसणारे वाईट असतात म्हणून, बट ही सगळे कसं मानवशास्त्राची गोष्ट आहे अच्छा, की दिसणारे प्रत्येक चांगले दिसणारे चांगले असेल असं नाही. बट माझं पर्सनली तसे काय एक्सपेक्टेशन नाही. आता दुसऱ्यांचे विचार असतील तर असतील ना. बरोबर. पण चला यानंतर पुढे जाते. मगासपासून एकदाही चर्चेत सहभाग झाला नाहीत असे कोण आहेत? जरा हातवर करा, त्यांच्याकडे येते मी. इथलं बाय शांत बसला, लग्न करायचं की नाही? करायचं आहे. हां, करायचं. काय वाटतंय, मुलींच्या अपेक्षा काय आहेत आणि मुलांच्या अपेक्षा काय असतील? मुलांच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की आई वडिलांना सुखात ठेवायला पाहिजे आणि गरजेच्या वेळी नवऱ्याला साथ दिली पाहिजे. वा, हीच क्या बात अपेक्षा आहे. आहे. खूप छान उत्तर आहे. नवऱ्याला साथ दिली पाहिजे आणि आई वडिलांचा सांभाळ केला पाहिजे. घरच्यांची रिस्पेक्ट बरं. एका मुलीची अपेक्षा तीच असते. काय वाटतंय? सगळ्यांना समजून घेणारी असली पाहिजे, घरच्यांना समजून घेणारी असली पाहिजे आणि पार्टनरला साथ देणारी असली पाहिजे. बरं, खूप छान. थोड्याच अपेक्षा आहेत त्यांच्या, पण तुमच्या अपेक्षा काय आहेत? काही नाही, आपल्या सगळ्या वाईट चांगल्या परिस्थितीत साथ देणार पाहिजे. साथ देणार पाहिजे. लोक इन्कम बघतात की किती कमवतो, नोकरी कुठं आहे, त्या अपेक्षा नाहीत आपल्या? त्या पण असल्या पाहिजेत. असल्या पाहिजे. काय काय असल्या पाहिजेत? आता संसार करायचा म्हटलं तर दोन्ही पण बघायलाच पाहिजे, इन्कम पाहिजे. पण आणि स्वभाव पण. बरं, काय वाटतं तुम्हाला, मुलाकडून काय अपेक्षा असतील? त्याचा स्वभाव चांगला असला पाहिजे. तो आईवडिलांना जेवढं त्यांच्या आईवडिलांना सांभाळून घेतो तेवढं आमच्या पण आईवडिलांना सांभाळून घेतो. आता बरेच जण वेगवेगळे उत्तर देत आहेत, पण खऱ्या अर्थानं समाजामध्ये हे आता तुम्ही जे सांगताय एकदम सहज बोलून जात आहे, पण समाजात ह्याच्या उलटं चित्र दिसतंय. खरंच अपेक्षा काय आहेत, किती आहेत, ह्यावरती आता आपल्याला सविस्तर चर्चा करायचं. कोण उत्तर देऊ शकते? आता तुम्ही तुमच्या अपेक्षा सांगितलं, पण समाजामध्ये याच्या उलटं चित्र दिसतंय. आज बरेच मुलं मेटाकुटीला आलेत, लग्न होण्यात 35 वय झालंय. आता सर्वांनी मुली आणि मुलांनी अपेक्षा सांगितल्या. ज्या मुलीने अपेक्षा सांगितल्या ती मी मान्य करतो, कारण जर का मी माझ्या बहिणीचं लग्न करायला गेलो तर त्या मुलामध्ये काय आहे ह्या अपेक्षा मी सुद्धा बघणारच. पण किंवा एखादी जर का मुलीचा भाऊ एखाद्या मुलीचं लग्न करायला गेला तर तो सगळ्या अपेक्षा बघूनच त्याचं लग्न करणार, मी त्या मान्य करतो. परंतु अशाही अपेक्षा नसल्या पाहिजेत की ज्या पूर्ण होऊ शकणार नाहीत. आता मी अनुभवतोय, आमच्या घरचंच उदाहरण आहे. म्हणजे मुलगा चांगला नोकरीला आहे, सगळं स्वतःचा कष्ट करतो, सगळं करतो, परंतु शेती नाही म्हणून लग्न राहते. मग मुलींनी आणि मुलींच्या पालकांनी सुद्धा ते समजून घेतलं पाहिजे की मुलाचं कर्तृत्व काय आहे. फक्त शेती नाही म्हणून हे लग्न होत नाही, हे चुकीचं वाटतंय. आणि ह्याच्याबद्दल मी जरा मुलींना प्रश्न विचारतो की असं फक्त शेती पण पाहिजे, नोकरी पण पाहिजे, सगळंच पाहिजे असं का? वा,
आता या प्रश्नाचं उत्तर बघूयात कोण देत आहे. शिक्षक सुद्धा सहभागी होऊ शकताय. त्या प्रश्नाचं उत्तर आहे का? खरं तर आता मुलींच्या अपेक्षा वाढलेल्या पण आपल्याला दिसत आहेत, कारण तो नोकरीवाला पण पाहिजे, प्लस त्यांना शेती पण पाहिजे आहे. आणि त्यामध्ये पण नोकरीमध्ये सरकारी नोकरीवाला असेल तर जास्त त्याला प्रेफर केलं जातं असं आहे. त्यानंतर त्याचा फ्लॅट पाहिजे आणि ते पण खेड्याकडे नको, शहरामध्येच पाहिजे आहे. आणि एकत्रित कुटुंब पद्धती आता नको झाल्यात. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अपेक्षा आहेत. पण त्याबरोबर शेतीची पण अपेक्षा आहे, नोकरी पण पाहिजे. अशा प्रकारची अपेक्षा मला थोडी ती म्हणजे थोडीफार चुकीची असल्यासारखी वाटते. कारण की नोकरी आहे, नोकरीमध्ये प्लस शेतीचा पण म्हटल्यानंतर त्या दोघांचा मेळ घालणं किंवा तशा पद्धतीचं आपण आता अलीकडे आपल्याला असं दिसून येत नाही की शेती पण करतोय प्लस त्याला मोठी म्हणजे नोकरी पण आहे. म्हणजे अशा प्रकारच्या अपेक्षा तर खरं वाढत चाललेल्याच आहेत. पण त्याबरोबरच मला असं महत्त्वाची गोष्ट वाटते ते म्हणजे संस्कार. नक्की त्या मुलावर कशा पद्धतीचे संस्कार झाले, तो सुसंस्कृत असावा, सुसंस्कारी असावा. त्याचबरोबर आपल्या स्वतःशी, आपल्या कामाशी, त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाशी, इतरांशी प्रामाणिकपणे असावा. तो त्याचा स्वभाव चांगला असावा, त्याचबरोबर त्याचे विचार चांगले असावेत. आणि आता आपण बघतोय स्त्री पुरुष समानतेच्या आपण गोष्टी करतोय. स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायतच, पण त्यामध्ये स्त्रियांच्या बद्दल त्याची नेमकी आदराची भावना आहे का, त्याचबरोबर त्याच्या मनामध्ये काय भावना आहे स्त्रियांविषयी, एक आदर आहे का, हेही आपण बघितलं पाहिजे. त्याचबरोबर आता आपण बघतोय की वेगवेगळ्या सोशल मीडिया असेल किंवा बाकीच्या मोहजालामध्ये अडकून व्यसनाचं प्रमाण सुद्धा वाढत चाललेलं आहे. त्यामुळे एक निर्व्यसनी असा व्यक्ती असावा, अशा पद्धतीचा आपण एक आपल्या ज्या काही अपेक्षा असतील त्या अपेक्षा आपण त्यांच्याकडून करत असतो. वा, खूप छान. एकदम वास्तव परिस्थिती यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल? शेती पण पाहिजे, नोकरी पाहिजे, परत व्यवसाय पण पाहिजे, सगळंच पाहिजे. एवढं सगळं मुलांना आणायचं कुठून, असा त्याचा प्रश्न आहे. मला वाटते की तेवढं सगळं त्यांना मिळणं शक्य नाही, कारण एकाला एक व्यक्ती सांभाळू शकतो. कसं तेवढं सगळं घेणं त्यांच्याकडे शक्य नाही. आता जर समजा तो नोकरी करत असेल तर शेती कसं सांभाळू शकेल ना, तर दोन्ही सांभाळू शकेल, कारण कुणाला तरी कामाला वगैरे ठेवून. तर त्याच्याकडे नसेल तर तो कुठनं आणणार ना, तर मुलींनी पण सुद्धा समजून घेऊन त्या मुलाला केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे ही अपेक्षा ठेवणं गौ नाही असं वाटतं तुम्हाला? हां, शेती पण पाहिजे, नोकरी पाहिजे, व्यवसाय पाहिजे, सगळं पाहिजे म्हणतो, पण एका मुलाला शक्य आहे का? नाही. मग काय अपेक्षित काय बोला? ॲक्च्युली आपले पॅरेंट्स बोलतात की जो मुलगा आपल्यासाठी असावा तो पर्टिक्युलर सगळ्या वेनी सेम असावा. म्हणजे ते वेल सेटल पण असावा, चांगला दिसणारा पण असावा, सगळं असं. पण एका मुलग्यामध्ये इतकं पण येऊ शकत नाही. माझा पॉईंट ऑफ व्ह्यूनं तो फक्त चांगला असावा. जर मी शिकतीये, पुढे जाऊन मी पण नोकरी करेन, जर तो फक्त घर सांभाळेल तर मी पैसा कमवून देईन त्याला, हे असं पण होऊ शकतं. बरोबर. छान. यानंतर आता मी शिक्षकाकडे येतोय. तुम्ही प्राध्यापक पण आहात, पालक म्हणून सुद्धा जबाबदारी घेताय. काय वाटतं? आता लग्न हा एक खूप मोठा सामाजिक प्रश्न बनलेला आहे. नेमका अपेक्षा असाव्यात पण कुठंपर्यंत असाव्यात, काय वाटतं तुम्हाला ही वस्तुस्थिती पाहतो? आत्ता पालकांना जे शेतीचं सांगितलं मुलांनी, पूर्वी असा समज होता की शेती वरिष्ठ असायची आणि नोकरी कनिष्ठ असं मानायचे. आता नोकरी पण आहे, पण शेती काही वेळेला काय होतं की मुलांना नोकरी जी आहे ती आळावावरचं पाण्याचं कधी जाईल हे सांगता येत नाही. त्याला सेक्युरिटी म्हणून शेती असायला पाहिजे. परंतु आता पगार इतके वाढलेले आहेत की यांनी दोघंही नोकरी करतायत, तर तेवढी शेतीची अपेक्षा ठेवू नये. चांगले पगार जर असतील तर शेतीची अपेक्षा कशासाठी ठेवायची? आणि दोघेही नोकरी करत असतील तर त्यांचं त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून त्यांनी आपलं संसार भागवणं हे दोघांची जबाबदारी आहे, मुला मुलींची, असं मला वाटते. त्यात पालकांनी फार आता पूर्वी तशी परिस्थिती होती ती आता जरा कमी व्हायला पाहिजे. 100%. बरोबर. मॅडम, तुम्हाला काय वाटतं? एखादा मुलगा कसा असावा, लग्नासाठी तो योग्य आहे का नाही, किती कमवतो, हे किती अपेक्षा ठेवणं आपल्याला अपेक्षित आहे? मला असं वाटतं की आर्थिक स्थैर्य हे बघणं गरजेचंच आहे, परंतु त्याच वेळेला मुलगा निर्व्यसनी आहे का नाही हे आधी बघणं खूप गरजेचं आहे. कारण लाखाचे 12 करणारी मुलं पण आपण बघितलेली आहेत, आणि ज्याच्याकडे काहीच नसतं तर तो करोडपती झालेला आपल्या गुणांच्या जोरावर करोडपती होतो, हेही आपण बघितलेलं आहे. तर त्यामुळे पहिली अट मला वाटतं की मुलींची असावी की मुलगा निर्व्यसनी असायला पाहिजे, मग तो कष्टाळू प्रामाणिक मेहनती असायला पाहिजे, हे त्यांची अट आहे. मला असं वाटतं की जे आत्ता म्हटलं जातं की पालकांच्या अपेक्षा ह्या अवास्तव आहेत, तर पूर्वीच्या मला असं वाटतं की आमच्या आधीच्या पिढीच्या पालकांच्या अपेक्षा ह्या जास्त होत्या. कारण त्यांना असं वाटायचं की हुंडाही हवा आहे, मुलगी शिकलेली पण पाहिजे आणि कमावती पण पाहिजे, ह्या अपेक्षा जास्त होत्या. परंतु आत्ताच्या पालकांच्या मला असं वाटतं की मुला मुलींनी
त्यांचा संसार व्यवस्थित करावा एवढी माफक अपेक्षा हल्लीच्या पालकांची दिसून येते. परंतु त्याच्यासाठी ॲडजस्टमेंट खूप गरजेची आहे. पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की एखादा दुसरा मुलगा घरात असतो, तेवढेच वाढलेले असतात. त्यामुळे ॲडजस्टमेंट नावाचा प्रकार हा खूप कमी झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हेच मुलं जेव्हा लग्न करतात तर त्यावेळेला आपण ॲडजस्टमेंट खूप कमी करायला जातो. त्याचप्रमाणे आपण जे बघतो हल्ली की पैसा हा सगळ्यांच्या हाती आलेला आहे. एखादी दुसरी मुलं आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पैसा पालक मुलांच्या हातात देतात किंवा मुलींच्या हातात देतात. तर नंतर सुद्धा जेव्हा वाईट परिस्थिती येते किंवा चांगली परिस्थिती असताना सुद्धा ह्या मुलींची किंवा मुलांची पैशाबाबतची हाव वाढलेली दिसते. त्यामुळेच आपल्याला असं वाटतं की बंगळुरूमध्ये जी परवाची IT मुलाची आत्महत्या त्यांनी जी केलेली आहे, तर इथं पालकांचा म्हणजे मुलांच्या पालकांचा फारसा संबंध नव्हता, पण ही हाव होती, पैसा मला आणखीन खर्चाला मिळायला पाहिजे, ही हावच त्याच्या मागे कारणीभूत असल्याचं आपल्याला दिसून येते. ठीक आहे. वा मॅडम, एकदम वास्तववादी उदाहरण दिलं. पण तुम्हाला काय वाटतंय, मुला मुलींच्या अपेक्षा नेमकं काय असणार आहेत? नेमक्या ह्या दोघात अपेक्षा कोणी ठेवलेल्या आहेत, काय वाटतंय? बेसिकली जिथं मुलांचा जन्म जॉईंट फॅमिलीमध्ये होतो, तर फॅमिलीचा रोल आणि फॅमिलीचा पगडा ज्या समाजात ती लोक राहतात त्या समाजाचा त्यांच्यावर असलेल्या विचारांवरती परिणाम होतो. त्यामुळे प्रत्येकाची विचारसरणी लग्नाच्या बाबतीत ही फार वेगवेगळी असते. एखाद्याला वाटतं की लव्ह मॅरेज योग्य आहे, एखाद्याला वाटतं की अरेंज मॅरेज योग्य आहे. परंतु माझ्या घरचा बॅकग्राऊंड काय आहे, माझ्या घरात कुठल्या पद्धतीची मुलगी चालेल किंवा मी कुठल्या मुलग्याबरोबर लग्न केलं तर पालक ते स्वीकारतील, ह्या दोन्ही गोष्टी मुलांनी समंजसपणाने विचार करून त्या पद्धतीने लग्न करावं. क्या बात आहे. एक मुद्दा मला लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज बद्दल सांगायचं आहे की लव्ह मॅरेज आता ह्या तरुण ही जे वयाची मुलं आहेत त्यांना खूप ते आकर्षण असते हे लव्ह मॅरेज. पण समाजामध्ये जर स्टॅटिस्टिकल डेटा गोळा करा आणि वकील आहेत आपल्याकडे त्यांना सुद्धा विचारा की घटस्फोटाचं प्रमाण कोणाचं जास्त आहे, अरेंज मॅरेज टिकतं की लव्ह मॅरेज टिकतं, डेटा गोळा करून मग आपण निर्णय घेऊया. की थोड्या वेळ वाटतं आपल्याला बरं, परंतु ॲडजस्टमेंटची जी, कारण अरेंज मॅरेजमध्ये त्या मुलांच्या बाजूच्या आपल्याला काही माहिती नसतं किंवा त्यात मुलांना ॲडजस्टमेंट खूप करावी लागत असते, ह्या नाही करावी लागत असते, नाही असं नाही. परंतु लव्ह मॅरेजमध्ये ह्यांना आधीच सगळं माहिती असते, त्यात नाविन्यच काय राहत नाही त्यांना त्याच्या पुढच्या मग त्यामुळे लगेच खटके उडवायला चालू होतात आणि घटस्फोटाचं प्रमाण लव्ह मॅरेजमध्ये जास्त असते असं मला वाटतं. आणि समाजाचा एक दृष्टिकोन होता, हे नाही पळून जाऊन लग्न केले, हा आयुष्यभर तो पगडा समाजाचा विक्षिप्त नजरेचा तो सहन करत ताकद त्यांची असायला पाहिजे. ती ताकद सहनशक्ती आता मुलांची कमीच आहे, त्यामुळे त्यांचं लगेच पटायचं बंद होते. हे एक मला आलेले अनुभव समाजातले एक तुम्हाला सांगा. नाही, निश्चितच मॅडम. आता एखाद्या गावामध्ये एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी लव्ह मॅरेज केलं तर लगेच गावामध्ये सुरू होतं की लफडं झालं आणि पळून गेले. पण आता थोडासा काळ बदलला, आता हे कुठेतरी कॉमन व्हायला लागला हा विषय. पण तरीसुद्धा लग्न किती टिकतात किती टिकत नाहीत हा ज्याच्या त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. परत मी सरांकडे येतोय. सर, पहिलं मी या सरांकडून सुरुवात करतो असं म्हणतं. सर, काय सांगाल, एकंदरीत तुमचा शैक्षणिक क्षेत्रातला अनुभव पाहता, तुमचं वय पाहता, बऱ्याच विद्यार्थ्यांची लग्न तुम्ही केलेलं असणार, काय वाटतंय, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज, आणि नेमकं टिकतात कोणत्या आणि अडचणी काय येतात? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? लव्ह मॅरेज जरूर करा, पण ते करत असताना पहिल्यांदा आपल्या पालकांना विश्वासात घ्या. जसं आता डिग्रेजी मॅडमने सांगितलं की त्या मुलाची माहिती सगळी गोळा करा, बॅकग्राऊंड बघा. मुलगा निर्व्यसनी असावा, सुसंस्कृत असावा, चांगल्या विचाराचा असावा. आज लव्ह मॅरेजच्या बाबतीत जर अनुभव पाहिला तर जेवढे घटस्फोट होतात ते लव्ह मॅरेज झालेल्या लोकांची जास्त आहेत. त्यामुळं क्षणिक सुखासाठी भावनिक होऊन लव्ह मॅरेजचा विचार हल्लीच्या मुलांनी अथवा मुलींनी करू नये. लॉंग टर्म आपल्याला त्याच्याबरोबर राहायचं आहे, आयुष्य काढायचं आहे, या दृष्टिकोनातून पहिल्यांदा आपल्या पालकांना विश्वासात घ्यावं आणि मग लव्ह केल्यानंतर अरेंज मॅरेज करावं. किंवा मग जर शक्यच नसेल
तर अरेंज मॅरेज हा चांगला पर्याय आहे. कारण अरेंज मॅरेज करत असताना अनेक घरातली कर्ती पुरुष वगैरे पुढे येऊन ते ठरवत असतात. भविष्यात कुठल्या अडचणी आल्या तर ते कर्ते पुरुष थोडंसं अशा अडचणी दूर करण्याला सहकार्य करतात. पण लव्ह मॅरेज केल्यानंतर दोघांचं डिसिजन असतं. अडचणी आल्या की डिसिजन पुढचं दोघांनाच घ्यावं लागतं आणि त्यामुळे घरचे लोक म्हणतात तू केलेस तू निसतात. त्यामुळे हा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून अतिशय महत्त्वाचा मुद्दा की पालकांना विश्वासात घ्यावं. आई वडील किंवा मोठे भाऊ असतील काका असतील या सर्वांशी विचार विनिमय करून धडधडीत मुलीने सांगावं की मला तो मुलगा आवडतो, मला त्याच्याबरोबर लग्न करायचं आहे आणि तुम्ही त्याची माहिती काढून काय ते ठरवा. अशा वेळेला कुठलेही आई वडील आपल्या मुलीसाठी मागं सरणार नाहीत. त्याची माहिती काढून निश्चितपणे मुलीच्या कल्याणासाठी तो सकारात्मक विचार करतो. संसार टिकवण्याची दोघांची जबाबदारी आहे. मुलाची आणि मुलीची, नवरा बायकोंची दोघांची जबाबदारी. दोघांनाही ॲडजस्टमेंट करावी लागेल. जे लग्न झाल्यानंतर पूर्वीचा स्वभाव हा दोघांनाही बदलावाच लागतो. मुलगी लग्न झाल्यानंतर सासरी जाते, आपले आई वडील बहीण भाऊ सोडून त्या नवीन घरामध्ये जाते, मुलगी ॲडजस्ट करते. पण अनेक वेळेला असे दिसून येतं की शक्यतो मुलाच्या घरचे किंवा मुलं ॲडजस्ट करत नाहीत. त्यामुळं समाज प्रबोधन होणं गरजेचं आहे. हल्ली अनेक वेळा आम्ही वर्तमानपत्रामध्ये वाचतो, टी व्हीवर बघतो की मुलीनं आत्महत्या केली किंवा मुलीला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं. हे जी काही बुरसटलेली प्रवृत्ती आहे हे आज तुम्ही आम्ही मिळून सर्वांनी मोडीत काढली पाहिजे. सुशिक्षित लोकांनी तर अगोदर पुढं व्हायला पाहिजे. आणि माझं आजच्या या तरुण पिढीला एक असं आव्हान आहे की मुलं असतील अथवा मुली असतील, कुठल्याही क्षणिक सुखाला बळी पडून स्वतःचा निर्णय बदलू नका. भविष्याचा आयुष्याचा विचार करून निर्णय घ्या. आणि जर समजा एवढा निर्णय घेऊन सुद्धा जर आयुष्यामध्ये एखादी समस्या निर्माण झालीच त्याला खंबीरपणे सामोरे जा. कुठलेही त्याच्यामध्ये पळवाट काढण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्यामुळं तुमचा संसार टिकेल, तुमचं आयुष्य व्यवस्थित जाईल. त्यामुळं लव्ह मॅरेज असतो का अरेंज मॅरेज असतो, तडजोड ही दोघांनाही करावी लागेल. मुलाला करावी लागेल, मुलीला करावी लागेल, मुलाच्या घरच्यांना करावी लागेल, मुलींच्या घरच्यांना करावी लागेल. तडजोड केल्याशिवाय पुढं आपण जाऊ शकत नाही. थँक्यू सर. यानंतर पुढे येतोय, पूर्वी लग्न ठरवणं फार काय अवघड वाटत नव्हतं, पण आता सगळं असून सुद्धा काही लग्न ठरवतं. जी चर्चा झाली बऱ्याच वेळ आपण ऐकतोय, मुलं आणि मुलींच्या अपेक्षेविषयी बोलत आहेत. खूप चांगलं वाटलं बोलता ऐकताना. पण माझं असं मत आहे जेव्हा प्रत्यक्षात वेळ येते आपली त्यावेळी हे सगळं बऱ्यापैकी बाजूला झालेलं असतं. अगदी बरोबर. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये मी गेलेलो आहे, मला हे माहीत आहे. मुलींच्या बाबतीत सुद्धा प्रत्यक्ष नाही, जे आता जी अरेंज केले, ज्या काय अपेक्षा आहेत मुलींच्या वगैरे, मला एक असं म्हणायचं आहे, ठीक आहे अपेक्षा असणं वाईट नाही आहे. कुणालाही वाटणार, म्हणजे मी आज सकाळी सुद्धा येऊन वर्गात बोललो की प्रत्येक मुलीला वाटणार आहे की बाबा आपण मुलगा मला डॉक्टर पाहिजे किंवा हे पाहिजे. तर मुलीने ज्या अपेक्षा ठेवत असताय, मुलगा जर मला डॉक्टर पाहिजे असेल तर मला असं म्हणायचं की ॲटलिस्ट तुम्ही निदान एखादा डी फार्मसी पाहिजे, एखादा नर्सिंगचा कोर्स तरी तुम्ही केलेला असायला पाहिजे. तुम्ही जर 12वी पास असाल तर तुम्ही मुलगा डॉक्टर मागणं योग्य आहे काय? अपेक्षा वाईट नाही, मी पुन्हा एकदा बोलतोय. आणि दुसरी गोष्ट, अपेक्षांची यादी असते. म्हणजे मुलगा दिसायलाही देखणा पाहिजे, श्रीमंत पाहिजे, सासू सासरे नको आहेत, स्वतंत्र बंगला पाहिजे, शहरात पाहिजे. ह्या अपेक्षा कुठलीही चुकीची नाही आहे. पण याच्यामध्ये कुठेतरी प्रेफरन्स ठेवायला पाहिजे आपण. मी सगळ्यात एक नंबरला प्रेफरन्स काय देणार आहे, म्हणजे ठीक आहे एखाद्याचा बँक बॅलन्स असू शकतो, मला पैसा महत्त्वाचा आहे, असू त्याला चुकीचं म्हणता येणार नाही. एखाद्याला म्हणता मला स्वभाव महत्त्वाचा आहे, एखादा मला शहर पाहिजे, त्यात मी ॲडजस्ट करू शकत नाही. ठीक आहे, यादी असणं वाईट नाही, पण त्याला कुठेतरी प्रेफरन्स पाहिजे. कारण या सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत आपल्याला सगळ्यांना माहित आहे. बरोबर. तर मी पहिला प्रेफरन्स काय ठेवणार, किंवा मला पहिल्यांदा मला स्वभाव महत्त्वाचा आहे. 2 नंबर ठीक आहे, मी थोडंसं तिचं रूप बघणार, बाकीचं मग शहर. तर प्रेफरन्स क्लिअर असेल तर मला वाटते दोघांनाही अडचण येणार नाही. बरोबर. सर आणखी एक महत्त्वाचा विषय आहे, जसं मुली बँक बॅलन्स बघतात किंवा अनेक अपेक्षा ठेवतात, तसं मुलांचं एक असतं की मुलगी सुंदरच पाहिजे. का कितपत योग्य आहे? कारण अनेक चांगल्या मुली शाळेमध्ये हुशार असतात, चांगल्या पोस्टवरती असतात, तरीसुद्धा त्यांना नवरा मिळत असताना योग्य मिळत नाही. आणि एखादी मुलगी 4-4 वर्षे विषय सोडवत असते 12वीतला, पण दिसायला सुंदर असते, मग तिला क्लास 1 अधिकाऱ्याबरोबर तिचं लग्न होतं. कितपत योग्य आहे सौंदर्य बघणं किंवा पैसा बघणं? नाही, मुळात सर आता एक वास्तव भाग जर बघितला तर मुलांनी अपेक्षा सोडून दिल्या जातात सर. मुलगी आली पाहिजे तर पाहिजे, रिअल फॅक्ट्स होतं. मी थोडंसं वास्तवावर बोलणारा माणूस आहे. कारण सगळेच मुलं सक्सेस होत नाहीत सर. जे सक्सेस होतात त्यांना चांगली मुली मिळतात. आता शेवटी या गोष्टी आपण टाळून चालणार नाही. पण मुलांनी अपेक्षा सोडलेली आहेत सर आता. म्हणजे इव्हन आता मजेत गोष्ट अशी झाली की फक्त
फक्त ती मुलगी असावी बस झालं आता मला. वास्तव सांगितलं मी तुम्हाला, सर. बोलणार आहे कोण बोलणार आहे का तिकडे? वकील कोण आहे आपले? वकील. म्हणजे एकदम बरोबर आले तुमच्याकडे. लग्न या विषयामध्ये जसं आपण लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज ह्या 2 प्रकार बघितले, पण आता शहरामध्ये आणि काही ठिकाणी तर ग्रामीण भागात सुद्धा आता बघायला मिळते, तो म्हणजे लिव्ह अँड रिलेशनशिप. आता वकील साहेब आहेत म्हणून थोडंसं छान मार्गदर्शन करतील. सर, काय वाटतं लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज ह्याच्या पुढे जाऊन आता ही जी संस्कृती आहे लिव्ह अँड रिलेशनशिप फॉरेनमध्ये बघायला मिळायची, आता ते सगळीकडे आपल्याला बघायला मिळतं. किती यशस्वी आहेत असे काही केसेससुद्धा आपल्याकडे आले असतील किंवा भौतिक वातावरणात काय बघायला मिळते याबद्दल? मुळात वैचारिक जडणघडण आत्ताच्या सगळ्याच युवा पिढीची बदललेली आहे. त्याबरोबर असणारा सोशल मीडियाचा वापर आणि त्याचा एकंदरीत समाज जीवनावर होणारा परिणाम याचा जर विचार केला तर जे आपल्या भारतीय संस्कृतीला मूळतः जे आपण कौटुंबिक संस्कृती जी आहे त्याला काही न पटणारे विचारसुद्धा आत्ताच्या पिढीला पटत आहेत. त्याला कायदेशीर मान्यता पण काही ठिकाणी आता मिळताना दिसत आहे. तर या सगळ्याचं मूळ कायदा जी परवानगी देतो आणि परवानगी मिळेल ते मी सगळं काय करू शकतो ह्याच्यापेक्षा आपल्या मनाला, आपल्या विचाराला जे पटतंय ते करणं हे जास्त आवश्यक आहे असं मला वाटतं. क्या लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेजबद्दल काय सांगाल? नेमकं विद्यार्थ्यांनी किंवा आत्ताच्या तरुण पिढीने काय बघितलं पाहिजे या दोन्हीमध्ये? आता लव्ह मॅरेज, अरेंज मॅरेज असेल किंवा दिसण्यावरून जे आता आपली जी चर्चा झाली त्यामध्ये आपलं जे पूर्वीचं म्हणजे जे थोर लेखक असतील त्यांनी सांगून गेलेले आहेत बघा. संत सोकामेळांची मला एक ते आठवत आहे की ऊस आहे डोंगा पर रस नाही डोंगा काय भुललासी वरलिया रंगा. प्रत्येकाचा स्वभाव हे नियंत्रित करत असतो की तो माणूस कसा वागणार आहे. तर त्या स्वभावाला औषध नसतं असं पण म्हणतात. ॲडजस्टमेंट हा जो शब्द आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो सगळ्यांना सगळ्या पातळीवर करायला लागलेला आहे. आपल्या कुटुंबियांना, आपल्या आईवडिलांना पण तो करायला लागलेला आहे. आपल्याला तो करावा लागतो. भविष्यात येणाऱ्या पिढींना जर सुखी संसार, आता सुखी संसाराची पण व्याख्या वेगवेगळी आहे, पण आपल्याला चांगल्या पद्धतीनं आयुष्य जर एकंदरीत घालवायचं असेल तर दोन्ही बाजूने ॲडजस्टमेंट होणं गरजेचं आहे. सौंदर्य हे गुणांचं आपण पारखलं पाहिजे. म्हणजे भौतिक सौंदर्य बघायला नाही पाहिजे असंही नाही, पण महत्त्व कशाला द्यायचं हे प्रत्येकानं ठरवायचं आहे. बरोबर, त्याच्यावर अवलंबून अनेक गोष्टी असतील. थँक्यू सर. आता सर मी तुमच्याकडं पुन्हा येतोय, थोडंसं विद्यार्थ्यांना चर्चेत सामावून घेतोय. तर महत्त्वाचा विषय असा आहे, मुलगा श्रीमंत असणे म्हणजे किती श्रीमंत असायला पाहिजे? मग तो कोट्याधीश असला पाहिजे का लखपती असला पाहिजे? 10,000 कमवला तरी मी त्याला सांभाळू शकते किंवा ॲडजस्ट करू शकतोय. काय असतील मत? आता मुलींनाच विचारत. श्रीमंत नवरा पाहिजे म्हणजे नेमकं किती श्रीमंत असायला पाहिजे? कुटुंबाचा खर्च भागवणा एवढा असावा. कुटुंबाचा खर्च भागवण्या एवढा श्रीमंत असावा. काय वाटते तुम्हाला? तेच. तुम्हाला काय वाटतं? सगळ्यांना सेमच. ठीक आहे. काय वाटते श्रीमंत म्हणजे किती श्रीमंत पाहिजे? आपल्या गरजा पूर्ण होण्या. आपल्या गरजा पूर्ण होण्या एवढं. काय वाटतंय? सगळ्यांना सेम उत्तर देऊ नका. तुमच्या लग्नाला आम्ही येणार आहे. तुम्हाला काय अपेक्षा? किती श्रीमंत पाहिजे? तसं काही नाही, आपल्याला आणि आपल्या घरच्यांना सुखात ठेवणारं एवढं तरी हे पाहिजे. एवढं तरी पाहिजे. बरं, हाच प्रश्न मी आता मुलांना विचारतोय. मुलींच्या अपेक्षा वाढल्यात, मुलगा श्रीमंत पाहिजे. किती तुझ्याकडे पैसा असल्यावर मुली तुझ्याशी लग्न करतील असं वाटतं? कसं आहे, पैसा ही गोष्ट लग्नाच्या पलीकडची आहे. आपल्याला लग्न करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती जी मुलगी आहे ती मुलगी आपलं घर आणि आपल्या कुटुंब सांभाळणारे असले पाहिजे. त्याचप्रमाणे मी फक्त एक मुलगा असून मुलाकडूनच अपेक्षा आहे असं सांगत नाही. काही अपेक्षा या मुलीकडूनही असतील. अपेक्षेप्रमाणे महत्त्वाचा मुद्दा येतो म्हणजे आपण समाजाचा एक दृष्टिकोन आहे की लग्न केल्यानंतर ना एक मुलीला घर मिळत असतं, एक नवीन घर मिळतं, नवीन माणसं मिळतात. त्याचप्रमाणे त्या मुलाला एक घर, एक नवीन माणसं मिळत असतात. हा दृष्टिकोन जर प्रत्येक लोकांनी ठेवला तर अर्थातच सगळ्यांकडं हीच खरी श्रीमंती असं वाटते. तुला काय वाटतंय? श्रीमंती म्हणजे किती असायला पाहिजे? आपला घर खर्च चालू आहे ह्यासाठी एवढा पैसा असला तरी बस होतो. घर खर्च चालेल एवढा पैसा पाहिजे. आता हाच प्रश्न पुन्हा एकदा मुलींना विचारतोय.
काय वाटतं, तुम्ही काय चर्चेत सामील झाला नाही वाटतं? किती श्रीमंत नवरा आपला अपेक्षित आहे? काय एवढे काय नाही अशी अपेक्षा नाही. खर्च भागवण्यापुरता घराचा खर्च भागता येईल एवढं सेमच. पालकांचा आणि मुलांचा संवाद आज प्रत्येक कुटुंबामध्ये खूप कमी झालेला आहे आणि सगळ्या समस्यांचं मूळ तिथंच आहे की आज घरामध्ये संभाषणच होत नाही आहे. आणि याचं एकमेव कारण काय असेल तर मोबाईल. पालक मोबाईलमध्ये बिझी आहेत, मुलं मोबाईलमध्ये बिझी आहेत. त्यामुळं संवाद कमी झाल्यामुळं ही सगळ्या समस्या निर्माण होत आहेत. आणि दुसरं एक विषय जो तुम्ही आज घेतला इथं की लग्नाविषयीच्या पालकांच्या अपेक्षा, माझं तर मत असं आहे की पालकांच्या अवास्तव अशा अपेक्षा आहेत. पालक आज मुलांच्यापेक्षा मुलींच्यापेक्षा पालकांच्याच अपेक्षा जास्त आहेत. पालक म्हणतात की मुलगा चांगला पाहिजे, दिसायला देखणा पाहिजे, नोकरी पाहिजे, शेती पाहिजे, तर नोकरी म्हटली की पुन्हा सरकारी नोकरी पाहिजे. आणि मुलांचे पालक म्हणतात की मुलगी दिसायला चांगली पाहिजे, श्रीमंत घरची पाहिजे, सुशिक्षित पाहिजे. ह्या ज्या काही अवास्तव अशा अपेक्षा आहेत याच्यामुळं आज लग्न हा विषय खूप गंभीर बनत चाललेला आहे. आणि पालकाने आज खरं जागृत व्हायला पाहिजे की प्रत्येकानं जर सरकारी नोकरी, डॉक्टर, इंजिनियर असं जर मुलीचे पालक म्हणू लागले तर मग आज जे काही क्लास 3, क्लास 4चे लोक काम करत आहेत, उदाहरणार्थ एखाद्या मॉलमध्ये काही लोक नोकरी करत आहेत, रिक्षा चालवतात, टेम्पो चालवतात, यांचे लग्न होणार कशी? आज आमची कॉमर्सची मुलं सरकारी नोकरी पूर्णपणे थांबलेली आहे. आमच्या कॉमर्सच्या मुलांना कुठं नोकऱ्या मिळणाऱ्या? शासकीय नोकऱ्या बंद आहेत, भरतीबंदी आहे. त्यामुळे तो स्वतःचा छोटा व्यवसाय करत असेल, स्वतःचं वाहन चालवत असेल, पालकांचा व्यवसाय पुढे वाढवत असेल, प्रामुख्याने शेती करत असेल एखादा मुलगा, सुधारित शेती असेल, तर अशा वेळेला या सुशिक्षित युवतींनी खरं म्हणजे एक पाऊल पुढं टाकायला पाहिजे की मुलगा कमवता आहे, निर्व्यसनी आहे, स्वभावानं चांगला आहे, त्यामुळे सरकारी नोकरीची माझी अपेक्षा नाही आहे. मग कुठंतरी पालकांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल. आज पाश्चिमात्य देशांचं अनुकरण भारतामध्ये खूप होऊ लागलेलं आहे. भारताची संस्कृती मागं पडू लागलेली आहे. पाश्चिमात्य संस्कृती आपण खूप पुढं घेऊन चाललेलो आहोत. पण आपली संस्कृती पालकांनी तरी किमान जपावी, सांभाळावी की जेणेकरून लग्न हा विषय गंभीर जटिल असा होणार नाही. आणि आज या ठिकाणी संचित TV आणि त्यांची टीम उपस्थित राहिली आणि एका ज्वलंत अशा प्रश्नावर आमच्या महाविद्यालयाच्या तरुणींना बोलतं केलं. त्याबद्दल मी महाविद्यालयाच्या वतीनं तुमचे आभार मानतो. आणि आमचे तरुणसुद्धा आज विद्यार्थिनी त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते मनापासून सांगत होते. आमच्यासमोर बोलायला थोडंसं त्यांना सुरुवातीला संकोच वाटला. मी आमच्या स्टाफलाही म्हटलं की आपण उठून बाहेर जाऊया का? तर तेवढ्यात थांबा म्हटले, दुसरा राऊंड होत्या, मुलं आपोआप बोलतील, मुली आपोआप बोलतील. तर हा एक ज्वलंत प्रश्न आहे. अशाच पुन्हा सामाजिक प्रश्नावर संचित TVनं आवाज उठवावा. महाविद्यालयाचं संस्थेचं त्यांना नेहमी सहकार्य राहील अशी मी त्यांना ग्वाही देतो. आणि या मुलांना आणि मुलींना एकच संदेश देतो की लव्ह मॅरेज करा, प्रेम करा, पण आंधळं प्रेम करू नका. डोळं उघडं सोडून प्रेम करा, डोळं उघडं सोडून पुढे जा. तुम्हाला आयुष्यामध्ये कुठलीही समस्या येणार नाही. धन्यवाद. थँक्यू सर. की आपण सर्वांनी बरंच गोष्टी बोललेलं आहे आणि बरंच ओपिनियन्स एक्सप्रेस केलेले इथे. आणि सोसायटी जसं असतं असं आपण इथे 1-2 अर्धा तासात बघितलेलं आहे. फक्त एकच गोष्ट मला सांगायचं आहे फॉर द स्टुडंट्स की सर विचारले की लव्ह मॅरेज पाहिजे का अरेंज मॅरेज? लव्ह करा नाही तर अरेंज करा, पण गडबड करू नका. कारण काय, लग्न आहे एक खूप मोठा गोष्ट आहे आयुष्यात आणि तिथे अजिबात कोणत्याही गडबड करून कोणत्याही गोष्ट चुकू नये किंवा असा माझं मत आहे. दुसरं गोष्ट आहे अपेक्षेबद्दल बरंच आपण डिस्कस केले. पालकांचा अपेक्षा काय, मुलींच्या अपेक्षा काय, मुलांच्या अपेक्षा काय. मला असं वाटतं प्रॉपर्टी, गाडी, जॉब, फार्मर आहे हे सगळं बघण्याच्या अगोदर आपण सोसायटी कॉमन एक दुर्लक्ष करतात की माणूस कसा आहे. त्या स्वभावाकडे आपण जास्त बघत पण नाही. आणि ते मगाशी डिग्रज मॅडम बोलले होते घटस्फोट जास्त कुठं होते, लव्ह मॅरेज का अरेंज मॅरेज? पण दोन्हीकडे होते. त्याचं कारण एकच आहे, स्वभाव. प्रॉपर्टी भरपूर असावे पण घटस्फोट होतात, प्रॉपर्टी नसून सुद्धा घटस्फोट होतात. मग प्रॉब्लेम कुठं आहे?
प्रॉपर्टीकडे नाही, जॉबकडे नाही, पैशाकडे नाही, माणूसकडे आहे. आपला ॲटिट्यूड काय आहे, स्वभाव काय आहे, हे खूप म्हणजे खूप मोठं आहे. म्हणून मी जर रिक्वेस्ट करते, लव करा, अरेंज करा, पण माणसाकडे बघून, स्वभाव बघून करा. फक्त एक छोटी गोष्ट सांगून मी बंद करतो. लग्नाबद्दल एक छोटं स्टोरी आहे, एक व्हेरी स्मॉल स्टोरी आहे. एक रूममध्ये आणि सगळं लग्न झालेल्या लोकांना रूममध्ये ठेवून, असं लायब्ररीमध्ये ठेवून दरवाजा बंद केलेला. बाहेर सगळ्या लग्न होणारे बाहेर आहे आणि लग्न झालेलं आत आहे. दोघं पण दरवाजाकडे बघत आहे. बाहेर असणारे लोक वाट बघायला लागले की दरवाजा जेव्हा उघडतील आपण आत जाऊया. आत लग्न झालेले लोक वाट बघतात की दरवाजा जेव्हा उघडतील तेव्हा बाहेर जाऊया. असं लग्नाचं सिच्युएशन आहे. तर ॲडजस्टमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. सो सर्वांना त्या गोष्टी लक्षात घेऊन कराव्या. की लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज करत असताना मुलांनी पालकांसोबत फ्रेंडली रिलेशन मेंटेन केलं पाहिजे. जे काही गोष्टी घडतात दिवसभरामध्ये, जसं शाळेत असताना मुलं आईला किंवा वडिलांना येऊन घरी सांगत असतात की हे लेक्चर झाले, ते लेक्चर झाले, टीचरनी हे सांगितलं, ते सांगितलं, तसं कॉलेजमधनं सुद्धा घरी गेल्यानंतर तुम्ही जे काही करता दिवसभरामध्ये त्याचं रिपोर्टिंग एकतर मम्मीला किंवा वडिलांना केलं पाहिजे. एक प्रकारचा कम्युनिकेशन गॅप जो आहे पालकांमध्ये आणि मुलांमधला हा कमी व्हायला पाहिजे. आणि जर का मुलांनी किंवा मुलींनी सांगितलं की लव्ह मॅरेजची माझी इच्छा आहे किंवा मला लव्ह मॅरेज करायचं आहे, त्यावेळेस पालकांनी जे जनरली समाजामध्ये कल्पना आहे, संकल्पना आहे की आपण कुंडली बघून लग्न करतो, तर लव्ह मॅरेज करताना कुंडली न बघता लग्न जुळवलं पाहिजे. त्यांना तिथं त्यांनी सपोर्ट केला पाहिजे मुलाला किंवा मुलीला. आणि मुलगा कसा आहे किंवा मुलगी कसा आहे हे पहिला दोन्ही पॅरेंट्सनी, मुलाकडचे आणि मुलीकडचे, एकमेकांवर चर्चा करून या पोझिशनला, डिसिजनला त्यांनी आलं पाहिजे. त्यामुळे एक ओपन कम्युनिकेशन जनरली जर का मुलांमध्ये असेल, मुलींमध्ये असेल, पालकांसोबत, तर लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज हा राहणारच नाही आहे. लव्ह मॅरेज सुद्धा तितकंच सक्सेसफुल होईल आणि घटस्फोटपर्यंत जाण्याची नौबत किंवा वेळ येणार नाही. हे माझं एक मेसेज आहे. खरं तर भारतीय विवाह संस्कृतीमध्ये विवाह संस्थेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जगभरामध्ये आपण आज पाहतोय पाश्चिमात्य देशामध्ये, पुढारलेल्या देशांमध्ये, की लग्न झाल्यानंतर 1-2 वर्षामध्ये घटस्फोट होत आहेत. ते प्रमाण आपण आज IT सेक्टरमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेलं पाहतो आहोत. परंतु आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये, या भारतीय संस्कृतीची एक खासियत किंवा वैशिष्ट्य हे आहे की आपल्या ह्याच्यामध्ये नवरा कसाही असू द्या, आपली जी महिला आहे ती 7 जन्म हाच पती मिळावा असं परमेश्वराकडे सावित्रीला प्रार्थना करते. याचा जर विचार केला तर विवाह, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज, यापेक्षा पालकांनी आपल्या पाल्यांच्या, मुलांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याशी संगनमतानं विचार करून समंजसपणे या संदर्भात निर्णय घेतला पाहिजे. आणि मला आणखी एक सांगायचं आहे की आज महिला सक्षमीकरण, वुमन इम्पॉवरमेंट याच्या जोरावर महिलांच्या बाबतीत थोडेसे कठोर कायदे झालेले आहेत. परंतु त्या कायद्यांचा, आता उदाहरणार्थ कौटुंबिक हिंसाचार कायदा बघितला तर त्या कायद्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये दुरुपयोग होतो आहे. तर या संदर्भात देखील समंजसपणे निर्णय घेतला पाहिजे असं मला वाटतं. थँक्यू सर. आता या कार्यक्रमाच्या आपण समारोपाकडे येतोय. सकाळी आल्यापासून 9:30ला आपलं हे सत्र सुरू झालं आहे. 10:30 वाजलेत, जवळपास 1 तास आपण चर्चा करतोय. काही जण चर्चेत सामील झाले, काही जण आम्ही माईक घेऊन येतोय पण चेहरा लपवले. असो, पण लग्नाच्या वेळी असं करू नका. आपलं डोळे उघडे ठेवून आपण आपली पत्नी असेल किंवा आपला नवरा निवडताना डोळे उघडे ठेवून सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण करायचा आहे. पण एक गोष्ट या सगळ्या अपेक्षामध्ये कुणीच म्हणलं नाही की बघा, अपेक्षा आम्ही ज्यावेळी विचारत होतो त्यावेळी एकही मुलगी म्हणली नाही की शेतकरी नवरासुद्धा चालेल. शेवटी आम्हाला तो विषय घ्यावा लागला, या विषयावर तुम्ही बोला असं म्हणावं लागलं. जो माणूस आज आपण जगाचा पोशिंदा म्हणतो, सगळ्या कंपन्या थांबल्या तरी शेतकरी जर पिकवायचं थांबलं तर आपलं पोट भरणार आहे का? पण एखादी कंपनी थांबली तर निश्चितपणे आपण शेतातला कच्चा माल तरी खाऊ शकतो. कंपन्या थांबल्या तरी सुद्धा चालू शकतं. मग अशा या जगाच्या पोशिंद्याच्या मुलाला आज मुली मिळत नाहीत, हा खरंच विचार करण्यासारखी बाब आहे का नाही सांगा. आणि दुसरी गोष्ट, आपण हा चर्चेला विषय घेतला म्हणून तुम्ही बोलला, व्यक्त झाला, पण आपल्या भारताचे रक्षण करणारे जे सैनिक आहेत त्यांच्याबद्दल कोणी काय बोललं का? एवढ्या ह्याच्यात 40-50 विद्यार्थी आहेत तिथं. म्हणजे जो पिकवतो, ज्याच्यामुळं आपलं पोट भरतं, तो शेतकरी, आणि पोट भरल्यानंतर शांतपणे झोप लागते तो सैनिक, याच्याबद्दल आपण काहीच बोललो नाही. आपला नवरा फक्त आपलं कुटुंब सांभाळू शकतो, पण सैनिक अख्खा देशाची जबाबदारी घेऊ शकतो.
मग त्या सैनिकांसाठी आपण पती म्हणून किंवा त्या पेशामध्ये असणाऱ्या तरुणींसाठी त्यांची पसंती आपण का नाही स्वीकारत? हा बदल घडला पाहिजे. निश्चितपणाने त्यांनाही चांगले पगार असतात, सगळं असतात आणि संपूर्ण देशाची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यांच्यामुळे आपण सगळे सण उत्सव करत असतो आणि असा पती मला मिळावा असं एकसुद्धा इथं युवतीनं म्हटलेलं नाही आणि एकसुद्धा मुलगी म्हटली नाही की शेतकरी नवरा पाहिजे, कारण शेतीतल्या अडचणीत आपण सांगत बसलो. पण त्या सुधारणा करण्या इतपत क्षमता आपण सुद्धा ठेवलो तर निश्चित समाजामध्ये हा बदल घडू शकतो. त्यामुळं आपण सगळे सुज्ञ आहोत आणि तरुणांचा देश आपल्या भारताला म्हटलं जातं. तर निश्चितपणाने अशा सामाजिक प्रश्नावरती सुद्धा आपण चिंतन मंथन केलं पाहिजे ह्या क्षणी सांगावंसं वाटतंय. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत अशाच नवनवीन सामाजिक विषय घेऊन.